आता नाही बाई गं, अक्षयजी तर फोन बी नाही उचलू राहिले. किती वेळची फोन करू राहिली मी त्याला, उचलूच नाही राहिले फोन. रागा कुठं निघून गेले आणि कुठं नाही माय बाई. आता सगळेजण मलाच बोलतील, माझीच गलती सांगतील. तुला भांडणं गेलं त्याच्यासोबत म्हणून तो चालला गेला. आता करू तर काय करू. जाऊ दे, बोलले तर बोलले मला घरचे, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण ते आले पाहिजे बाई, घरी आले पाहिजे बाप्पा. कुठं गेले काय माहीत बाप्पा. एक बार फोन तर उचलायला पाहिजे. फोनही नाही उचलू राहिले. एक बार फोन उचलला, कुठं आहे काय आहे सांगितलं तर थोडंसं जीवाला चांगलं वाटते. आता बाई गेलेले आहेत त्याला ढूंढाले गावात नाही. आता बाई बी नाही आले अजून. करू तर काय करू, काही वेळ समजून नाही राहिलं मला तर. मी जाऊ का नाही तर ढूंढाले, पण मी कुठं जाऊ ढूंढाले, कुठं ढूंढू ताईले. बाई, आला का अक्षय घरी? नाही ना मामाजी, ते आलेच नाहीत ना अजून घरी. काय, आला नाही अजून? नाही ना. आता बाई गेलेले आहेत ताईले गावात नाही ढूंढाले. आता बाई बी नाही आले अजून घरी वापस. नेमकं झालं काय? कोण गेला तो? काही नाही, पहिले आत्याबाईच्या आणि माया दोन गोष्टी झाल्या. नंतर मग ताईच्या आणि माया दोन गोष्टी झाल्या. तर रागारागाने ते चालले गेले. काही सांगितलंही नाही कुठं चालले काय चालले. ह्या पोराची ह्या आदतले खराब आहे, कधी सांगूनच नाही जात कुठं चालला काय चालला तर. सुन बाई, तू काही भिऊ नको, आता फोन करतो मी त्याला. नाही ना मामाजी, फोन नाही उचलू राहिले ते. मी ना किती वेळा फोन केला, एक फोन नाही उचलला. अरे, फोनही नाही उचलू राहिला का लगे? नाही ना, फोन बी नाही उचलू राहिले. म्हणून असं टेन्शन आलं मला. असेल ना, असेल गावात नाही असेल. आत्याबाई तर गेलेल्या आहे ताईला ढूंढाले, अजून नाही आल्या त्या. टेन्शन नका घेऊ तुम्ही, मी जातो ढूंढायला, आणतो त्याला ढूंढून. फक्त त्यानं फोन उचलला किंवा तुम्हाला माहीत झालं कुठं आहे काय आहे तर, किंवा घरी तो आला तर मला फोन करून सांगून दे जा. हो मामाजी हो. बरं, जा तुम्ही त्याला गावात नाही ढूंढायला, कुठं गेला आणि कुठं नाही तो पोरगा. मामाजी जा बरं, लवकर लवकर जा, ढूंढून आणा ताईले. हो चाललो. हे सर्व वजन झालं, माझं वजन झालं सर्व. बाई, तुम्ही स्वतःला काही दोष देऊ नका. कोणत्या नवरा बायकोमध्ये भांडण नाही होत, सरच नवरा बायकोमध्ये भांडण होते. रंजनाचं मायाबी तर भांडण होते ना. याचा अर्थ हा आहे का की घर सोडून चाललं जाईल म्हणून? त्याला सांगायला लागेल समजून चांगल्यानं. मामाजी ते भेटले ना, त्याला काही बोलू नका या बारीनं, काही नका बोलू ताईले. ते रागात नाही आहेत, त्याचा राग शांत झाला की मग आरामानं समजून सांगसान ताईले. आता सध्याशी काही नका म्हणसान. बरं ठीक आहे बाई. जा बरं मामाजी, लवकर ढूंढून आणा ताईले. हो बाई, तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी आणतो ढूंढून. कुठं गेला अशीन गावात नाहीच. कुठं जाणार आहे तो? कुठं नशीन गेला, गावात नाहीच अशीन कोणा मित्राच्या इथं. आणा मामाजी लवकर ताईले ढूंढून. बरोबर आणतो मी. भेटले पाहिजे बाई लवकर. कुठं गेले आणि कुठं नाही तर मला तर टेन्शनच आलं. आता कधी भांडण नाही करीन मी त्याच्यासोबत, कधीच भांडण नाही करीन. फक्त आले पाहिजे बाई सही सलामत घरी वापस. बाई मला भेटला का अक्षय कुठं? नाही ना बाई रंजना, मी ना पुऱ्या गावात ढूंढलं पोराले, कुठंच नाही भेटला. कुठं गेला असेल बाई हा पोरगा? रमेशच्या घरी गेलती का तू? रमेशची इथं आहे का? नाही ना बाई, रमेशच्या इथं बी गेलती, रमेशच्या इथं बी नाही येतो. त्या दीपकच्या इथं मी गेली होती, तिथं बी नाही येतो. माय कुठं गेला असेल हा पोरगा? फोन उचलूच नाही राहिला का तो पोरगा अजून बी? नाही ना बाई, फोनही नाही उचलू राहिला ना. कुठं गेला आणि कुठं नाही माय बाई. तसं संदीप गेलेला आहे ना त्याला ढूंढायला, आणि तो ढूंढून. काय करावं बाई या पोराचं, काही समजत नाही बाप्पा मला तर. राग कुठं निघून गेला आणि कुठं नाही. राग मोठा खराब असते बाई, राग मोठा खराब असते. हो ना बाई, काय करावं काही समजत नाही या पोराचं तर. टेन्शन नका घेऊ तुम्ही, येईन तो, समजदार आहे तो पोरगा. हो, पण खाली जा लागते राग घरून, भांडणं कोण्या घरात नाही होत. जाऊ दे आता, या गोष्टी करून काही फायदा नाही आहे. वाचवतं ते झालं, फक्त आता पोरगा सही सलामत बरोबर घरी आला पाहिजे, बस झालं तर. हो ना माय. अरे, तुम्ही लोक इथं आहे का? हो बाप्पा, पोराला ढूंढू राहिलो होतो. भेटला का? नाही बाप्पा, आम्हाला तर भेटला नाही. तुम्हाला माहित आहे कुठं गेला तर? नाही ना, मला बी नाही माहीत ना, मी त्याला ढूंढायला निघालो. का मग तुम्हाला बी नाही माहीत का कुठं आहे तो? तुम्हाला नाही माहीत का? मला कसं माहीत राहीन पोरगा कुठं आहे कुठं नाही तो कुठं गेला? मला कसं माहीत राहीन? तुम्ही बाया होत्या घरी, हां, तुम्हाला माहीत पाहिजे ना तो कुठं गेला तर. मला कसं माहीत राहीन? मी तर आता आलो घरी. तुम्ही काही करा बाबा, अक्षय बाबा तुम्ही काही करा, पण मग पोराला घरी घेऊन या बाबा तुम्ही. हां, सही सलामत घरी आणा मग पोराले. चाललो ना, त्याला ढूंढायला चाललो मी, तू टेन्शन नको घेऊ, घेऊन येते तुम्ही त्याला. कुठं गेला असेल? हां, मित्राच्याच घरी असेल एखाद्या. बाबा त्याच्या साऱ्या मित्राची इथं ढूंढलं ना, कुठंच नाही भेटला तो, कुठंच नाही भेटला. अरे, दुसऱ्या गावात नाही, त्याचे 1-2 मित्र आहे, त्याच्या घरी जाऊन पाहतो, तिथे भेटून तो. मग काय उभी आहे बापा इथं, जाणं लवकर जाणं. नाही, तो संदीप येणार आहे ना, त्याची बाईक घेऊन त्याच्यासोबत जातो. बरं बापा, जा लवकर आणि त्याला घेऊन या. हो, त्याला घेऊन येतो मी. आता तुम्ही काही इथं तमाशा नका दाखवू, तुम्ही लोक घरी जा. घरी ते पोरगी एकटी आहे, ते पोरगी रडू बेहाल झालेली आहे. जा, ते पोरगी एकटी आहे घरी, जा तिच्याजवळ, मी आणतो त्याला ढूंढून. तिचं छान आता झालं बापा, सर तिचं छान झालं. ती मस्त भांडण केलं पोरासोबत, म्हणून तर चालला गेला घर सोडून. बायको आहे का काय माहित नाही बापा, हिला टेन्शन देत राहते नवऱ्याले. होय, एकदम बरोबर बोलली तू, एकदम बरोबर बोलली. हे सर्व कंचन छान झालं, कंचनच याला कारणीभूत आहे. तिनं माझ्या पोरासंग भांडण केलं म्हणून माझा पोरगा घर सोडून चालला गेला. ना तिनं माझ्या पोरासंग भांडण केलं असतं ना पोरगा माझ्या घर सोडून गेला असता. पुरी तिची गलती आहे, पुरी तिचीच गलती आहे. अशी कशी बायको करून आणली काय माहित बापा मनात तुम्ही लोकांना. तो शिक्षुतावर नाही आहे. मी ना कुठं ढूंढली बाई, मी ना कुठं करून आणली. त्यानं आपल्या पसंतीनं केली ना, लव्ह मॅरेज केली त्यानं. लव्ह मॅरेज केली, अशी कशी लव्ह मॅरेज केली तर माहित नाही बापा. अशी बायको कोणाचीच नाही पाहिली बाई, मी ना कोणाचीच नाही पाहिली. नवऱ्याला एवढं टेन्शन देणारी. माना तो घर सोडून चालला गेला माहिती तिच्या गावानं.
हो आई, तिच्याच कामात गेला तो, तिच्याच कामात गेला. आता तिले घरातून काढतो मी, पाय तू, तिले घराच्या बाहेर काढतो आता मी. बस करा हो तुम्ही दोघी, बस करा ना. दोघी मायले की बस करा ना. रोडावर एवढे भांडणं करू आल्या तुम्ही, तिचं नाव घेऊ घेऊ फक्त. घरात नाही किती भांडणं करत असेल तुम्ही तिच्यासोबत, किती भांडणं करत असेल. आणि तुम्ही तिघीच्या भांडणाले तो पोरगा किती कावला असेल, किती कावला असेल अक्षय. ह्या गोष्टीचा काही अंदाज आहे तुम्हाला? याच्यातली गलती फक्त कंचनची नाही आहे, कंचनचीच गलती नाही आहे फक्त, तुम्ही दोघीची बी गलती आहे. जेवढी गलती कंचनची आहे ना, तेवढीच गलती तुमची बी आहे. कंचनच्या नावाखाली तुम्ही तुमच्या गलत्या नका झाकू. जेवढी कंचन गुन्हेगार आहे ना, तेवढाच तुम्ही बी गुन्हेगार आहे. तुम्ही बी काही भांडणं करायला कमी नाही आहे. तिचं नाव घेऊ घेऊ रोडावरच तेवढा बोलू राहिल्या तुम्ही, घरात किती बोलत असाल. बरोबर बोलल्या वहिनी तुम्ही, बरोबर बोलल्या. हेच म्हणणार होतो मी. हे रंजना एवढी भांडण करते त्या पोरीसोबत, एवढी भांडण करते, काय सांगू मी तुम्हाला. जीनं हराम केलेलं आहे त्या पोरीचं. त्या पोरीनं चांगलं बी केलं तर तिला बोलतात, खराब बी केलं तर तिला बोलतात. एवढं नाही बोलायला लागत कोणाले. थोडंसं बोललं झालं. छोट्या छोट्या गलतीवर बोलणं, छोट्या छोट्या गलतीवर बोलणं हे बरोबर आहे का? रंजना सुनबाईला बोलते जाणून, तिच्या संग छोट्या छोट्या कारणावरून भांडण करते. सुनबाई मग पोराला सांगते, तुमची आई अशी करते, तुमची आई तशी करते. मग सुनबाई बी काही बोलत असेल थोडीशी शिल्लक, तर मग पोराला राग येत असेल माया. मग दोघं नवरा बायकोमध्ये भांडणं होतात. हो, बरोबर बोलले तुम्ही, बरोबर बोलले. असंच होत असन. फक्त कंचनचीच गलती सांगून काही फायदा नाही आहे. रंजना, तुला बी तुझी गलती समजा लागेल. काय गलती आहे बाई माई, काय गलती आहे? त्या घरात राहतो हे गलती आहे का नाही, हे गलती आहे का सांगा तुम्ही. हां, सरायला असं वाटत असेल की मी ते घर सोडून चाललं झालं पाहिजे, तर चालले जातो बाप्पा, मी चालले जातो. असं नाही म्हणून राहिलं तुले की घर सोडून जाय म्हणून. फक्त थोडी समजदारी घेत जाय. काय घरात नाही भांडणं चांगलं वाटतात का एवढं भांडणं? बाई, शांताबाई, मग पोरीचीच गलती नाही आहे. तुम्हाला माहित आहे का तिनं काय केलं तर? आई, माहिती आहे मला काय झालं, सर माहिती आहे मला. तरी तू कशी काय म्हणली की मा पोरीचीच गलती आहे म्हणून? तुमच्या पोरीचीच गलती नाही, दोघीची गलती आहे असं सांगू राहिली मी. फक्त कंचनचीच गलती नाही आहे, तर रंजनाची बी गलती आहे. फक्त एकाचीच गलती आहे असं सांगून चालत नाही. टाळी काही एका हाताने नाही वाजत, दोन्ही हातं लागतात टाळी वाजवायला, दोन्ही हाताने टाळी वाजते. बरं बरं वहिनी, इथं नका करू तुम्ही लोक गोष्टी. तुम्ही लोक घरी जाऊन गोष्टी करा. या रोडावर असे तमाशे चांगले नाही वाटत. कोणी पाहिन ऐकीन तर काय म्हणेन. रंजना लवकर घरी जाय तू. वहिनी तुम्ही बी जायच्या सोबत घरी. मी घरी नाही जातो बापा, मी तुमच्यासोबत येतो. मा पोराला ढुंढायला येतो, मी तुमच्यासोबत येतो. नाही नाही, मी जातो आणि पोराला ढूंढून आणतो. तू घरी जाय. फक्त घरी जाऊन डबल त्यासून पैसा भांडण नको करशील. हात जोडून विनंती आहे. भांडणं काऊन गेलो या भांडणाले मीच एवढा कावलं तर तो पोरगा किती कावला असेल. म्हणून तो घर सोडून चालला गेला आणि चाललो मी पोराला ढूंढाले. आणि घरी जाऊन डबल भांडणं नको करशील. वहिनी थोडं समजून सांगा बा या रंजनाले, समजून सांगा. फक्त मला समजून सांगायला नका सांगू, तुमच्या सुनीलही थोडं समजून सांगायला सांगा. माहीच गलती आहे का फक्त? दोघीची गलती आहे वहिनी, दोघीला समजून सांगा. काय सांगू बापा, या दोघी सासू नाहीले मी समजून, काय सांगू, समजव पागल झाली मी तर. आली होती ना बापा मी, तुम्हाला काय वाटते आली नव्हती मी? आली होती मी. यायचं पूर्ण भांडण भिजवलं होतं मी ना, खतम झालं होतं यायचं भांडण. मग हे डबल नवीन भांडण कुठून झाले काही माहीत नाही मला. बाई तेच तर सांगू राहिली मी, ते तर भांडण विजलं होतं. या कंचननं डबल त्याच्यासोबत भांडण केलं रूममध्ये, म्हणून तो घर सोडून चालला गेला राग. आणि जाऊ द्या माहिती, बार नका म्हणू घर सोडून गेला. आपल्याला माहिती आहे का घर सोडून गेला का नाही गेला? का कोणत्या मित्राला भेटायला गेला, का दिमाग शांत करायला गेला, आपल्याला माहिती आहे का? काही झालं घर सोडून गेला. मायले बापाले बायकोले सोडून जाणं एवढं असं नाही का? एवढं असं नाही का वाटते का तुला? आणि तो पोरगा त्यातला आहे का घर सोडून पाहून जाणारा? असेल मित्राच्या घरी. मी बी तेच म्हणून राहिलो वहिनी, आपल्याला काही माहित नाही ना, काही नाही. तुम्ही जोरजोरानं बोल राहिले पप्पा काही रोडावर. कोणी ऐकन तर काय म्हणणं? हां, आपल्या घरातली गोष्ट नाही यायची बाहेर तर बाहेर येईन बा. हो बुवा, बरोबर बोलत आहे. चला आपण घरी, आता घरी जाऊन विचार करू. चला बुवा, आणते अक्षयला ढूंढून. आपण चला घरी जाऊन पाहू आता काय आणि काय नाही, तर तिथं जाऊन विचार करू. हे रोडावर तमाशे दिसतात लोकांना, कोणी ऐकन तर काय म्हणून? बरोबर आहे बुवाचं. जा मग तुम्ही लवकर. आणि आता सुनबाईला काही बोलू नका. भांडण इज्जत आहे ते इजू द्या. डबल भांडणं नका करू. हा, तुम्हाला काय वाटते मीच भांडणं करतो? मीच करतो भांडणं. आता तुम्हाला तसं वाटतं, आता मी काय करू शकतो? मी काही नाही करू शकत. नजरचं ऑपरेशन होऊ शकते, नजरियाचं ऑपरेशन नाही होऊ शकत. आता तुम्हाला असं वाटते की मी भांडणं करतो, कंचनची काही गलती नसते, तर त्याचं आता मी काही करू नाही शकत. जे तुम्हाला समजायचं आहे मापारात ते समजा. मला काही घेणदेण नाही आहे, मला काही फरकही नाही पडत. फक्त मापुराला माघारी घेऊन या बा, सही सलामत बस. चालू आई. हो आली चल शांती. हो चालायचं. काय करावं या बायाचं बापा, काही समजत नाही मला तर. भर रोडावर तमाशे करू या बाया, भर रोडावर. तर घरात किती तमाशे करत असतील हे. काका, ओ काका. अरे रमशा, आला का तू? चाल लवकर चाल. बाईक नाही आणली तू ना? बाईक ते तिकडे उभी केली मी ना. इकडे काऊन नाही घेऊन आला? नाही, तुमच्या घरचे भांडणं चालू होते, म्हटलं काले जाऊ बाबा भांडणाच्या म्हणतात, म्हणून तिकडेच उभी केली मी ना बाईक. काकू काऊन भांडणं करत होती? काही नाही रे बा, त्याचे रोजचे धंदे आहेत ते. चल आपण चल अक्षय ढूंढू. हो चला काका चला. सिस्टर, ते बेड नंबर 2 आणि 4 आहे ना, त्याचा BP तुम्ही टाईम टू टाईम चेक करा. नंतर मला रिपोर्ट करा. सध्या त्याचा BP नॉर्मल आहे, सर्व काही व्यवस्थित आहे, तरी तुम्ही चेक करत राहा. हो डॉक्टर, मी काय म्हणतो ते बेड नंबर 5 आहे ना, तर त्यांना आहे ना आज सुट्टी हवी होती, तर त्यांना आज सुट्टी देऊ शकतो का? त्याचे गार्डियन म्हणत होते की त्यांना सुट्टी पाहिजे म्हणून. नाही, त्यांच्या मनाने थोडं ना त्यांना सुट्टी देणार आहोत आपण. पेशंटला अजून 1-2 दिवस ऑब्झर्वेशनमध्ये ठेवावं लागेल. त्यांना आज सुट्टी देऊ नाही शकत. नाही ना डॉक्टर, त्याचे गार्डियन ऐकतच नाही आहेत. सिस्टर, एक काम करसान, त्यांच्या फॅमिली मेंबरला माझ्या कॅबिनमध्ये पाठवून देसान, मी त्यांच्यासंग बोलून घेईन. ओके ठीक आहे डॉक्टर. ओके ठीक आहे.
डॉक्टर आता तुम्ही आराम करून घ्या. तुम्ही रातपासून आपल्या घरी गेलेले नाही आहे. रात्री तुम्ही सर्जरी करत होते, आता तुम्ही ओपीडीमध्ये पेशंट पाहता. आता तुम्ही आराम करा. नाही नाही, मी आराम नाही करू शकत. मी आराम करीन तर माझे पेशंट कोण पाहिजे माझे पेशंट. माझ्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण माझे पेशंट आहेत. हो ठीक आहे डॉक्टर. अरे तू तिथं आहे जगदीश. जगदीश. अरे अक्षय. हो आलो थांब. सिस्टर अजून काही प्रॉब्लेम असले तर मला लगेच सांगा. ओके, मी हॉस्पिटलमध्ये जा. हो डॉक्टर. अरे अक्षय, तू हॉस्पिटलमध्ये भेटायला आला? हो बा, तुला तर हॉस्पिटलमध्येच भेटायला लागेल. घरी तर तू भेटत नाही. थोडासा कामात बिझी आहो मी. तू हमेशाच बिझी राहतो. काय करू बा, कामच असं आहे माझं. बोल ना, काय म्हणून राहिला? अरे बस काही नाही. तुला भेटा वाटत होतं, बोला वाटत होतं म्हणून आलो. समजलं मला, समजलं. भांडण झालं ना घरी? नाही रे, समजलं. तुझ्या चेहऱ्यावरूनच समजलं. भांडण झालं ना? कोणासोबत झालं? वहिनीसोबत झालं का? नाही, असंच झालं थोडंसं. कहासुनी झाली थोडीशी. नको करत जाऊ रे भांडणं. तुझ्या लग्नाला झालेच किती दिवसले का? भांडणं करायला लागलं लगे. काय करू मी बी, मलाही काही समजत नाही. थकून तर मी ड्युटून येतो. घरी आल्यावर आई मला अलग सांगत राहते, बायको मला अलग सांगत राहते. ऐकू तर कोणाचं ऐकू? आईचं ऐकलं तर बायकोला राग येते, बायकोचं ऐकलं तर आईला राग येते. पहिले पाहायचं आहे गलती कोणाची आहे. ज्याची गलती असली त्याला समजून सांगायचं. भांडण कोणासोबत नाही करायचं. प्रेमानं चांगल्यानं समजून सांगायचं. तुला काय वाटते असं केलं नसेल मी ना? समजून नसेल सांगितलं तरी ऐकत नाही ना बोले का? तरी ऐकत नाहीत. जाऊ दे, जास्त टेन्शन नको घेऊ. सर्वांच्या घरी हेच कहाणी आहे. सर्वांच्या हाल तुझ्यासारखेच आहेत. काही टेन्शन नको घेऊ. तू काही एकटा नाही आहेस. घरघरची कहाणी आहे. पहिले हे सांग मला, काही खाल्लं का तू? जेवला का तू? नाही जेवलो नाही. म्हणजे तू उपाशीच आहेस का? हो. याचा अर्थ राग तू घरून निघालेला आहेस आहे ना? वहिनीला सांगितलंही नसेल तुला कुठं चालला तर? नाही. तुला कसं माहीत? सर्व माहीत आहे रे मला, सर्व माहीत आहे. तुझी हर आदत माहीत आहे मला. आता वहिनीला किती टेन्शन आलं असेल घरी, किती टेन्शन आलं असेल. कोणालाच नाही सांगितलं का तुला तू कुठं चालला तर? नाही. हे असं नाही करायला पाहिजे बा तुला. घरच्या लोकांना नाही सतवायला पाहिजे. आणि ते मला एवढं सतवतात ते किती टेन्शन आलं असेल घरी. काकाले वहिनीले. फोन लाव वहिनीले आणि सांग तू कुठं आहेस तर. नाही, फोन नाही लावत मी. बरं, तुझ्या मूळ मला जास्तच खराब दिसू राहिलं. चाल बरं कॅन्टीनमध्ये, पहिले आपण काही खाऊ पिऊ. मी नवी काही खाल्लेलं नाही आहे, मलाही भूक लागेल आहे. चाल कॅन्टीनमध्ये, पहिले दोघं जण काही खाऊ पिऊ. काय कॅन्टीनमध्ये? नाही. अरे बाबा, मा पगारच नाही झाला, पैसे नाही आहे माझं. मी कासाठी आहो मग? चल, मग ऐकून ट्रीट देतो तुला. चाल, तू बी काय याद ठेवशील. मी काय म्हणतो तू जगदीश, मला आहे ना थोडे उधारी पैसे बी पाहिजे होते का? काही प्रॉब्लेम नाही ना? किती पाहिजे होते? काही जास्त नाही पाहिजे. आज उद्या होऊन जाईल मग पगार. 1000-2000 बी दिले तर चालेल. बरं ठीक आहे, कॅश नाही आहे माझं. ऑनलाईन दिलं तर चालेल ना? हो, ऑनलाईन दिलं तर चालते. काय टेन्शन घेतलं का तू एवढं? छोट्या गोष्टी टेन्शन घेतो. कोणा घरात भांडणं नाही होत, सरच घरात भांडणं होतात. तुला काय वाटते माझ्या घरात भांडणं नाही होत? पण माणसाला सिच्युएशन सांभाळता आली पाहिजे. मला तर असं वाटत आहे, लग्न करून पस्तावू राहिलो मी. तुला पस्तावू राहिलो. शादी का लड्डू है वैसा, जो खाए वो पछताए, जो ना खाए वो ललचाए. तुला मजा का सुसू राहिला का? काय करू? रडू मी आता? रडू काय? तू बी असा बोलू राहिला माझ्यासोबत. मी चाललो आता इथून. अरे बाबा थांब ना थोडा. समजलं मला, तुला भूक लागेल आहे म्हणून तू असा बोलू राहिला. चल, आपण कॅन्टीनमध्ये दोघं जण काही खाऊ. चाल, टेन्शन नको घेऊ. माय कोण ट्रीट तुले. चल. चल. असं हसत राहत झाले का? आता बाकी चांगला दिसू राहिला तू हसू राहिला तर. चल.